नमस्कार, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आणि मी बरेच दिवसांनी व्हिडिओ टाकते, जवळ 8 दिवसांनी. माझी तब्येतच बरी नव्हती, ताप सर्दी खोकला मला बरेच दिवस चालू, पण त्याच्याबद्दल सॉरी. मी आता ना आज मसाले भात म्हणजे त्याशी मी साधा मसाले भात दाखवलेला. मी आज ना हे दाखवलंय, गाजर फ्लावर मटर आणि थोडे बीन्स घेतले 2. असे मी स्वच्छ धुवून इथे ठेवले. आणि असे तांदूळ म्हणजे आपल्या वाटीनेच घ्यायचे ते तांदूळ. ते तांदूळ मी धुतले नाही, मी तांदूळ धुवून आता पाण्यामध्येच ठेवते. असे चांगले स्वच्छ 2-3 वेळा धुवायचे. त्याच्यात आपलं पाणी घालूनच ठेवायचा. हे तांदूळ मी धुवून पाण्यामध्येच ठेवणार आहे आता थोडा वेळ, हे आपलं सगळं होईपर्यंत. ते मी पाणी उकळत ठेवले आणि गॅस चालू करते. मला सर्दीमुळे खूप प्रॉब्लेम झालाय म्हणून मी ते व्हिडिओ काढतच नाही. मी तर तेल घालते. इथे मी 2 कांदे उभे कापून कांदे घेतले. उभे कापा कसे कापा आणि असे चांगले पातळ असे कापून घेतले. एक मोठा रफ फ्री असा टोमॅटो, हे आलं लसूण आणि मिरची याचा असा जाडसर असा ठेचा बनवलाय. आणि आपल्याला कोथिंबीर. हे झाल्यानंतर तेल तापल्यानंतर आपल्याला जिरं घालायचे. मी खडे मसाले घालणार नाही, तुम्हाला नंतर दाखवते. खडे मसाल्याचं पण कोणाला अति स्वाद आवडतो, कोणाला नाही आवडत, म्हणून असं जिरं घातलंय. थोडस हिंग, जिरं चांगलं तडतडायला पाहिजे. आणि कढीपत्ता. जिरं तडतडलं की आपल्याला कढीपत्ता टाकायचा. 2-3 काही कढीपत्ते. कढीपत्ता बघा अशा काचेच्या बरणीतच कढीपत्ता ठेवायचा, म्हणजे ह्याला 15 दिवस असं काहीच होत नाही. मी असं काढून त्याच्यामध्येच ठेवून टाकते. आता आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकायचा. याला फुल गॅस ठेवायचा. कांदा चांगला असा कुरकुरीत झाला पाहिजे. फुल गॅसवर आपल्याला कांदा चांगला लाल म्हणजे मऊ असा नाही, असं जरा व्यवस्थित करपट झाला पाहिजे. कांदा आपला लाल होतोय. हा बघा कांदा आपला लाल झालेला आहे. त्याच्यामध्ये ना मी आता या आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा मी टाकते. तो आपल्याला तेलातच परतून घ्यायचा, म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाईल. हा भात तुम्ही कुकर मध्ये पण करू शकता, पण मला मी असं टोपात दाखवते. चांगलं हे झाल्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकायचे. टोमॅटो आपल्याला नरम कसं करायचं नाहीये, पण त्याला थोडंसं परतून घ्यायचंय. आता गॅस मी कमी करते. टोमॅटो टाकल्यानंतर आपल्याला मसाले टाकायचे. हळद आणि माझं मी एक तिखट. मी 2 मिरच्या वाटले, पण मी तिखट थोडं बेतातच टाकते. मिरची वाटलेली आहे मी याच्यामध्ये. आणि मी हा बिर्याणी मसाला टाकते, म्हणून मी खडे मसाले टाकले नाही. त्याला याच्यामध्ये बिर्याणी मसाला टाकायचा. मस्त असा चांगला हे झाला. एकजीव झाल्यानंतर हे बघा असं छान कांद्याचा एकजीव झालेला आहे.
आता आपल्याला भाज्या टाकायची. मी फ्लावर घेते. भाज्या स्वच्छ मी धुवून घेतलेल्या आहेत. गाजर, तुम्हाला कोणत्या भाज्या आवडीच्या असतील तर बटाटा टाकला तरी चालेल, आणि थोडेसे मटर. त्याला चांगलं हे करून घ्यायचं. चांगलं हलवून घ्यायचं. भाज्या आपल्याला हलवून घ्यायची. कारण भाज्यांमध्ये पण आपल्याला हे मसाले लागले पाहिजे, म्हणजे आपल्याला फ्लावरचा वगैरे असा गोडूसपणा येणार नाही. घ्यायला विसरले. भाज्यांमध्ये आपल्याला थोडंसं आधी मीठ टाकायचं, नंतर राईसला पण टाकायचं. चांगल्या भाज्या हलवायच्या. त्या भाजीला, गाजरला, ह्याला त्याला असं गोडपणा आला नाही पाहिजे. त्या मसाल्यामध्ये खूप छान अशा परतल्या गेल्या पाहिजे. त्या अशा चांगल्या परतल्या गेल्या. आता आपल्याला हे तांदूळ भिजत ठेवलेले, हे सगळं होईपर्यंत आपल्याला तांदूळ भिजत ठेवलेले असे गाळून गाळून आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे. गाळून घ्यायची. हाताने घ्या किंवा झाऱ्याने घ्या, कशाने पण घ्या, पण त्याला गाळूनच घालायचे. पाणी त्याला, हा पाणी हे बघा चांगले 10 मिनिटात फुललेले आहेत ते. तांदूळ घातल्यानंतर आपल्याला चमचभर असं चांगलं आपल्याला तूप टाकायचं याच्यावर, त्या भातावर. म्हणजे आपला भात चांगला स्वादिष्ट पण होतो आणि सुटसुटीत पण होतो. म्हणून आपल्याला तूप टाकायचंच आहे वरून. आपल्याला सगळं हलवायचं आहे. आता फुल जरा गॅस मी फुल करते. किती छान झालं बघा. तूप टाकल्यानंतर राईसला थोडा स्मेल पण छान येतो आणि सुटसुटीतपणा पण होतो. आपल्याला हे असं चांगलं हलवायचं आहे. त्याला एक जीव करायचं आहे चांगला. तुम्ही बघू शकता याच्यावर त्याचा कलर एकदम छान आलेला आहे. आपल्याला मी ते पाणी गरम करत ठेवलेलं आहे. गरम करून तो थंड झाला. आपल्याला गरम पाणीच ओतायचं आहे. चांगल्याला उकळू दे. तो बंद याच्यात पाणी खाली तांदूळ आहे ते गाळून घेते. थंड झालं ते. गरम पाणी घातलं त्याची चव पण वेगळी लागते आणि भात राईस पण आपला पटकन फुलतो. आपल्याला थोडंसं गरम पाणी घालायचं. 2 मिनिटात होईल. पाण्याला पण उकळी आलेले. आपल्याला ह्याच्यात थोडी कोथिंबीर वरून पण टाकायची, पण ह्याच्यात पण आधीच टाकायची. त्याला अजूनच छान स्मेल येतो. वरून तर सजवण्यापेक्षा ह्याच्यात टाकलेली अजून चांगली वाटते. सजवून त्याच्यात काय मोठी मुरत नाही त्याच्यामध्ये, नुसती सजवली जाते. मग थोडीशी कोथिंबीर ह्याच्यातच मी टाकलेली आहे. तेलात टाकला तरी चालेल. तर मी हे उकळतं पाणी ह्याच्यात ओतते. उकळतं पाणी ओतला, ओतताना हळूहळू होता.
एवढं लगेच त्याला कळ आला, उकळतं पाणी ओतायचं. तुम्ही लागलं पाणी तर तुम्ही घालू शकता, पण भात आपला राईस आपला मोकळा झाला पाहिजे. आता आपल्याला असं कळ असं दणदणून अशी उकळी आणायची तर, म्हणून आपल्याला असं असं पोकळ थोडंसं झाकण ठेवायचं, एकदम पॅक ठेवू नका. आता त्याला चांगली 10 मिनिटं किती उकळी येते आणि कसा होतोय तो आपण तुम्हाला मी दाखवते. बरोबर, मी झाकण ठेवून असं मस्तपैकी त्याला 5 मिनिटं असंच ठेवलेलं. आता हे बघा सर, आपल्याला भात आता हे आपल्याला राईस आपलं पाणी आटत आलंय. मग आता आपल्याला याच्यावर कोथिंबीर टाकायची आणि बारीक गॅस करून 5 ते 7 मिनिटं तसं एकदम स्लो गॅस ठेवून 5 ते 6 मिनिटं त्याला तसंच बारीक गॅस. तुमचा गॅस स्लो नसेल तर खाली तवा किंवा काय ठेवायचा आणि वर हा राईस ठेवायचा एकदम बारीक गॅसवर. मग तो चांगला असा फुलतो. आता मी एकदम स्लो गॅसवर थोडा वेळ ठेवून टाकते 5 मिनिटं. मग तुम्हाला मी दाखवते 5 मिनिटांनी कसं होतंय ते बघूया. हे बघा, मी 5 मिनिटं अशी याच्या एक वजन ठेवून असा खलबत्ता ठेवला आणि मस्त बारीक गॅसवर ठेवून टाकला 5 ते 7 मिनिटं. आणि आपल्याला एकदम स्लो गॅस ठेवायचा आहे. हे बघा, मी आता हे काढते आणि असं तुम्ही असं बघते. उलट हा राईस आहे ना कुकरमध्ये झटपट होतो, पण मला दाखवायचा तर मी टोपात केला. एकदम छान त्याला वाफ बसलेली आणि सुटसुटीत पण झालेले आहे. हे बघा, असा करून बघा एकदा. हे बघा, एकदम छान झालेलं आहे. मी तुम्हाला काढून दाखवते. असा झटपट आपला हा राईस खूप छान होतं. नुसतं लोणचं असेल तरी पण हा राईस खायला एकदम छान आहे. हे बघा, एकदम असा राईस सगळा मिक्स भाज्या घालून. बघा कसं वाटलं माझा राईस, मला सांगा. सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा. काय कमेंट असेल तर सांगा. बाय बाय. असंच आपण व्हिडिओ बघत बसू. माझी तब्येत पण थोडी बरी नाही म्हणून माझे व्हिडिओ थोडे लेट येत आहेत, बाकी काही नाही. आणि असा राईस करून बघा, खूप छान लागतो. आणि हा राईस तुम्ही कुकरमध्ये केला तरी चालेल. आपल्याला खडे मसाले नसतील तर आपण असे बिर्याणी असे पाऊच पण भेटतात, याचा पण छान होतो. मी खडे मसाले जास्त स्ट्रॉंग वाटतात म्हणून मी घालत नाही, आणि मला त्याचा स्ट्रॉंग वास येतो म्हणून मी घालत नाही. आणि आपल्याला असा आता हा पूर्ण आता फुल असा त्याच्यातच मिक्स करते आणि झाकून ठेवते चांगला त्याला. मग त्याला अजून चांगली अशी वाफ बसेल. आणि आपल्याला असं चांगलं असं झाकून ठेवायचं आहे. थंड पण होणार नाही, त्याला चांगली अशी वाफ पण बसेल. चला, बाय बाय. बाय बाय.